गौड कलार समाजाचे आराध्य दैवत श्री पापण्णा गौड महाराज यांची 376वी जयंती, फिलोसॉफर नारायण गुरु यांची 170वी जयंती तसंच रेणुका माता पूजन सोहळा चंद्रपूर इथं गौड कलार समाज मंडळाच्या वतीनं गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन व्यंकट एरोलवार राजुरा यांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी फिल्म प्रोड्युसर व्यंकटेश बालसेनिवार होते, तर विदर्भ अध्यक्ष नारायण सिलेवर यांनी मार्गदर्शन केलं। प्रतिमेला माल्यार्पण, दीपप्रज्वलन, स्वागतगीत व आरतीनंतर समाज बांधवांनी जयघोष करत जयंती साजरी केली। यावेळी नारायण सिलेवर यांनी पापण्णा गौड महाराज व नारायण गुरु यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीनं कार्य करण्याचं आवाहन केलं। आरमोरीचे सहसचिव गणेश बैरवार यांनीही मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाला समाज संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गुरुंवार यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर तसंच महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना श्रीकोटवार आणि मोठ्या संख्येनं महिला समाज बांधव उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। पापण्णा गौड महाराज व नारायण गुरु यांच्या विचारांचं स्मरण करत समाजातील एकोपा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला। हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीमुळे जयंती सोहळ्याला उत्साहाचं वातावरण लाभलं। आज सरदार सर्वाई पापण्णा गौड महाराज यांची 376वी जयंती चंद्रपूर जिल्हा गौड कलार समाज संघटनेच्या वतीने आणि गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने 376वी जयंती इथं साजरी करण्यात येत आहे। तर या जयंतीसाठी आमच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि समाज बांधव, महिला आघाडी, महिला पदाधिकारी आणि सदस्य यांच्या संयुक्त वतीने आज सरदार सर्वाई पापण्णा गौड महाराज यांची जयंती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साजरी करण्यात येत आहे। तसेच आपले सर्व समाजाचे एकतेचे असे नारायण गुरु यांचीही पण 170वी जयंती इथे आज साजरी करण्यात येत आहे। मित्रहो, सरदार सर्वाई पापण्णा गौड महाराज एक आपले अलौकिक आपल्या गौड कलार समाज संघटनेचे एक चेतना, विक्रमी, पराक्रमी असे शूरवीर सम्राट बहुजनांचे त्यांनी मोगलांविरुद्ध जे लढाई करून साम्राज्य स्थापित केले। आज 35 ते 30 किल्ले त्यांनी तेलंगणामध्ये स्थापित केले, गोलकोंड्यावर राज्य केले। त्यांचं एकच होतं म्हणणं, जर बनायचं असेल तर माणसाने राजा बनून जीवन जगायचं, असं त्यांचा एक उद्देश होता, संदेश होता। म्हणून गौड कलार समाज संघटनेच्या वतीने आज इथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातून, तालुक्यातून आलेल्या सर्व समाज बांधवांचे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत आहे। दरवर्षी हा कार्यक्रम इथं साजरा करण्यात येतो। याच्या आधीही आज हैदराबादमध्ये पण शासनाने मागच्या वर्षी त्यांनी जाहीर केलं होतं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये की सरदार सर्वाई पापण्णा गौडचं आम्ही टँक बंडवरती मूर्ती स्थापित करू म्हणून त्यांनी पण माघार घेतल्यानंतरही आम्ही जय गौड उद्यमतर्फे संघटनेतर्फे आमची मागणी रेटून धरली आणि सरकारला तिथं झुकावं लागलं आणि त्यांनी आत्ता तिथं टँक बंडवरती फार मोठा 18 तारखेला फार मोठा तिथे त्यांनी स्टॅच्यू बांधला आणि त्यांना सर्व समाज बांधवांना एक संदेश दिलेला आहे की गौड कला समाजही हा काही कमी नाही आहे। तर शौर्यवीराने या संघटनेच्या वतीने सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण संपूर्ण जिल्हा तालुक्यामध्ये संघटनेच्या वतीने तुम्ही आपल्या सरदार सर्वाई पापण्णा गौड यांचं जयंती साजरी करावी। त्यांची जयंती 18 ते 30 तारखेपर्यंत प्रत्येक तालुका जिल्ह्यामध्ये करता येते आणि आपापल्या घरीही एक फोटो लावून, दिवा लावून, अगरबत्ती लावून आपल्या गौड कलार समाजाचे आराध्य दैवत म्हणून त्यांना स्मरण करून त्यांची जयंती साजरी करावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये। म्हणून मी असं जाहीर आव्हानपणे आपल्या सर्व समाज बांधवांना सांगतो आणि हेच आज जयंतीच्या उपलक्षित सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय गौड, जय गौड, जय गौड, जय गौड। आज आपण इथे सर्व चंद्रपूर, गडचिरोली कलार समाज, गौड समाज इथे आपण सर्वाई पापण्णा गौड यांच्या जयंतीनिमित्त इथे आपण उपस्थित झालेलो आहोत आणि सर्वप्रथम मी माता रेणुका माता आणि सर्वाई पापण्णा गौड आणि नारायण गुरु यांच्या प्रतिमेला अभिवादन करते आणि इथे
376व्या जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व समाज बांधव आणि भगिनींना मी इथे त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देते. आणि जन्मदिवस म्हणून एकच साजरा करायचा का, त्यांचं काही अनुकरणही करायचं किंवा त्यांच्या सामाजिक कार्यावर किंवा त्यांच्या विचारांवर आपण काही अंमलबजावणी करायची का, हे आपण विचार केलं पाहिजे.